या कपास का खेत है और यह संभव हुआ है महावीरा ज़ीरॉन से। महावीरा ज़ीरॉन 5 in 1। इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं। इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा ज़ीरॉन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें। इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें। 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी ज़ीरॉन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें। कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है। पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है। इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा ज़ीरॉन। किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा ज़ीरॉन। पहिलाच बॉल चौकार। समजून बुजून सुरुवात केली आहे संदीप पाटील यांनी। मॅन ऑफ द मॅच नितेश भाऊ यांना देण्यात आले। आणि एक बाद झालाय शाजा संघाचा। साढ़े 11 नंबर है ना। हॅलो सर, ते शेवटी चंदूभाऊ यांना सामन्यामध्ये एंट्री मिळाली। चंदू साहब क्या करते हैं अभी देखते हैं। और ये स्टेज की दिशा में घुमा दिया है। सुंदर षटकार। और चंदू सर को लिया इसके लिए 6 जा रहे, नहीं तो कल एक 6 नहीं लगा था।
यशोदा के एक्स साहब और यशोदा के करंट साहब दोनों एक ही टीम में खेल रहे, चंदू साहब और विकी साहब। काल जिथून सोडून गेले होते शहादा संघात तिथूनच सुरुवात केलेली आहे. अतिशय जोरदार फटकेबाजी होते. नवापूर तलोदा नहीं है नवासा, अपन नंदुरबार तालुका के हमारे तो जो है अरे कागज भी बना के लाया वो एक वो चीज में हमें मनोज भाऊ उसको बोला तो उसको क्या हमारा प्रोडक्ट है नाही हो काला वाद करू नका. काय झालंय? कृपया सर्वांनी शांतता घ्यायची. कृपया बाकी खेळाडूंनी मध्ये हस्तक्षेप करू नका. काय झालंय? कृपया बाकीच्या खेळाडूंनी ग्राउंडच्या बाहेर निघावे. बाकीच्यांनी ग्राउंड मध्ये गर्दी करू नये. जास्त काही मोठा इश्यू नाहीये. गर्दीमुळे दंगलीसारखं वातावरण निर्माण होतं. कृपया बाकीच्या खेळाडूंनी माघारी परतायचं आहे. ग्राउंड मध्ये गर्दी करू नये. कल्पेश मामा नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मी सजवायचंय. करप्यासाठी अन्यथा बायर कंपनीचं penalty म्हणून पहिल्यांदा एक नेटिव्ह षटक वापरलं, कमी 15 करण्यात येईल दिवसांनी सर्व आणि वापरलं. 5-5 तर गोळींचा मला रिझल्ट एकदम सामना खेळावा सर्वोच्च लागेल. बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता. हॅलो, चला लवकर फिल्डिंग लावा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. खेळाडू नसतील तर वसईकर साहेब योग्य त्या निर्णय घ्या. ज्या प्रकारे तुम्ही चंदू मामाला बस उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे अजून एखाद खेळाडू तुम्ही उभा करू शकता. दुकानाला साहेब शांतता घ्या. कर्णधार विक्की भाऊ यांनी खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवायचंय. संघाला समजवायचंय आणि सामन्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. हॅलो, तो भाऊ कोण आहे?
हॅलो 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 गणेश वॉरियर्स कडे इतका खतरनाक प्लेअर कर्नूल 186 कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी उत्कृष्ट स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे मजबूत खोड लांब पाने यामुळे मिळतो उत्तम चारा मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे शेतकरी मित्रा घेऊ नको कुणाची साथ कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज फटका मारण्याचा प्रयत्न आणि हॅलो पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज मनोज भाऊ टप्पा दिलेला आहे आणि टप्पा उचलून बाहेर फेकण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बीएसएनएल षटकार कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग दोंडाईच्या मध्ये पण सुंदर असा दोन player फटका मारलेला यांच्यावर होता objection आहे. लेग साइडच्या योगू दिशेने दादा दोंडाईच्या आणि जे लॉलीपॉप चेंडू म्हणता येईल आणि त्याला पूर्ण खालून उचलून बाहेर फेकलेला आहे आणि अचूक टप्प्यावरती होता आणि त्याचा पूर्ण कार्यक्रम केलेला आहे चेंडू बाहेर फेकून आणि कर्णधार आणि पुन्हा बॅट चेंज केलेली आहे मोठा फटका मारल्यानंतर बॅटला तडा गेलेला होता पुढचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज समोरच्या दिशेने टोलवलेला आहे आणि चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर पलीकडे जाताना बीएसएनएल चौकार कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग सुंदर अशी फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय शहादा संघाकडनं 2 चेंडूंमध्ये 10 धावा वसूल केलेल्या आहेत राहुल एक आक्रमक पवित्रा आणि घेताना योगेश. पुन्हा समोरच्या दिशेने फटका टोलवलेला आहे आणि पुन्हा 4 धावा मिळालेल्या आहेत बीएसएनएल चौका कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग योगू भाऊ त्यांनी फिल्डिंग मध्ये चंद्रकांत साहेबांना ऍड केलेलं आहे त्यांच्या स्ट्रॅटेजी बद्दल काय बोलशील तू त्यांचा अजून त्यांनी उपयोग केलेला नाहीये चंदू मामा यांचा उपयोग केलेला नाहीये क्षेत्ररक्षण त्यांच्यानुसार जर सजवलं असतं तर कमीत कमी धावा वाचल्या असत्या आणि त्यांना नंदुरबार मधले कुठल्याही संघाने घेतलं नाही पुन्हा चूक टिंगडिंग जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते तुफानी फटकेबाजी म्हणता येईल आणि राहुल भाऊ यांच्या बॅटेतनं आग ओकत आहे आणि धावांचा पाऊस सुरू झालेला आहे वातावरण जरी ढगाळ असलं पण राहुल यांच्या बॅटेतनं धावांचा पाऊस सुरू झालेला आहे 4 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 2 चौकार ठोकलेले आहेत त्यांनी दोंडाईच्या टीम अल्पेश मामा शांतता यांनी तर ठेवा. एकदम निवांत बसून घेतलेले कारण की अशी तुफानी फटकेबाजी त्यांचा संघ करतोय त्यांना वाटतंय की आज आपल्याला बॉलिंग निश्चित मिळेल कारण की मोठा धावसंख्या आज सुद्धा उभारण्यात त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटतंय इंग्लिश
आणि आजचा जो हाय व्होल्टेज सामना होता विलास वॉरियर्स विरुद्ध बाजीगर, आणि बाजीगर संघाने त्याच्यामध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये 3 धावांनी सरसी केलेली आहे, निसटता विजय मिळवलेला आहे. शेवट 2 धावांनी विजय मिळवलेला आहे. अटीतटीचा सामना होता तो, आणि पहिला सामना हरला होता बाजीगर संघ. काल संघाने फक्त उडाण घेतली होती आणि आज मात्र शिकारीमध्ये विलास वॉरियर संघाला त्यांनी शिकार केलेलं आहे. आता पुढची शिकार कोणाची होते आणि पुढचे संघ सुद्धा यांना भीती निर्माण झाली असेल की काय, ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे. कारण की कमबॅक कसा असावा हे बाजीगर संघाकडनं शिकावं लागेल प्रत्येक संघाला. आता पुढचा चेंडू खेळण्यासाठी राहुल सज्ज. राहुल यांनी 4 चेंडूंमध्ये 20 धावा वसूल केलेल्या आहेत. तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या बॅटमधून, आणि अचूक टप्प्यावरती त्यांना चेंडू मिळत आहे आणि त्यांना फक्त उचलून बाहेर फेकण्याचं काम ते करत आहे. आणि आता जो सामना चालू आहे असा प्रॉपर डॉक्युमेंट मधला सामना आहे, त्याबद्दल काय म्हणशील योगो? हेच प्रदर्शन पहिल्या सामन्यापासून बघायला आपल्याला हवं होतं. आणि हे आयोजन आपण आयोजन करून ते नियम आपण स्वतःवर लादून घेतले आणि इतरांना मोकळं सोडून दिलं, मोकळीक देऊन दिली, हा आपल्याला बघावा लागेल. आपण सर्व टीमा आणि इथं दोंडाईच्या स्ट्रायकर पण तयार आहे बॅटिंग बॉलिंग. विलास वॉरियर संघाचे हेड कोच, थोडासाही उल्लेख झाला तर लगेच त्यांचा कॉल येतोय. दोंडाईच्या आणि माफिया संघाने टॉस साठी यायचंय, आणि बापरे, दोंडाईच्या वर्सेस माफिया हाय संघाने लवकरात लवकर यायचंय. दोघे कॅप्टन आणि खेळाडू दोंडाईच्या वर्सेस माफिया. डॉक्युमेंट चेक करून घेणे. लाईव्ह जीत कुठे? हा ठीक आहे. आणि आत्ताच दोघही संघांसाठी अटीतटीचा मॅच सामना हा रंगणार आहे, दोंडाईच्या वर्सेस माफिया. आणि आत्ताच विलास वॉरियर संघाचे हेड कोच, एक मिनिट प्रणव, आत्ताच विलास वॉरियर संघाचे हेड कोच किशोर भाऊ आणि विलास भाऊ यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाजीगर संघाला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. कारण की त्यांचं मनोबल खचायला नको म्हणून त्यांनी स्वतःहून हार मानली आणि हा जाबाजपणा दाखवला की पुढे तुम्ही खेळा. आणि विलास वॉरियरचे भव्य दिव्य प्लेयर येत आहे तिथे. किशोर भाऊ यांचा सुद्धा मी आभार मानतो, एवढा मोठेपणा दाखवला. पुढचा चेंडू, पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, असा झेल सुटलेला आहे. सूर्यप्रकाश डोळ्यावरती आलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. चंद्रकांत भाऊ जे छत्रपती 11 खेळाडू दुकानदार कंपनी प्रतिनिधी जर राहिले तर असाच सामना आपल्याला बघायला मिळतो. कारण की प्रॉपर चेक करून घेणे. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बाज आहे ना असं लांबून झेप घेतो, पण बाज शिकार करूनच जातो. भाई त्याचे डायरेक्ट बाय नका द्या ना. आणि
स्कोर झालेला आहे. टॉस साठी दोंडाईच्या आणि माफिया टीम गेलेली आहे. दोंडाईच्या टीमच्या मनात असं चालत शैलेश भाऊ म्हणत असतील ये असले ते आते मार सुज मी. पिंपळनेर टीम इथे येत आहे, पण पिंपळनेर टीमचं एकच डिसिजन चुकलेलं आहे, बाकी गोष्टी सर्व बरोबर आहेत. भाऊ लाईव्ह वाले मॅच दिसत नाही असा संदेश आलेला आहे. आत्ताच ट्विट केलेला आहे अमोल गिरासे यांनी. मॅच चेतन भाऊ शर्मा सांगत आहेत तुम्ही एवढं काहीतरी कारनामे करीलेत म्हणे. चेतन उर्फ भरत्या मामा, दिनेश उर्फ भरत्या मामा. कृपया लाईव्ह प्रेक्षेपण होत नाहीये. त्यांनी दिनेश भाऊला बॅटिंग द्यायला पाहिजे होती, तर खरंय अजून जास्त घाण झाली असती मॅच मध्ये दिनेश भाऊ यांना बॅटिंग देऊन. पुढचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज आणि एक अतिरिक्त धाव जमा झालेली आहे. अंपायर डिसिजन वाईट. आणि योगेश तुला काय वाटतं, हिरा मामाची बॅटिंग बघायची आपल्याला. हिरा मामा बॅटिंगला कधी येतील? त्यांना बॅटिंग तर काही भेटू शकत नाही, पण या दोन फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारून त्यांना गोलंदाजी करता येईल. अल्पेश मामा यांना जे बॅटिंग करतात त्यांनी थोडं व्यवस्थित बघून जर चेंडू मारला असता तर तुला काय वाटतं कुठे गेला असता तो? तो बरोबर ग्राउंडच्या बाहेर. पण योगू ग्राउंडच्या बाहेर चेंडू काढण्याची ताकद फक्त बाजीगर संघाकडे आहे. आणि तसंच ते राहुल भाऊ पण शिकलेले आहेत बाजीगर संघाच्या कॅप्टन. बाहेर BSNL षटकार कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग. हिरा मामा खीर खाऊन नाचत आहे आणि जल्लोष करताना बघायला मिळत आहे. आणि राहुल उत्कृष्ट असे फटकेबाजी करताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यांच्या बॅटेमधून हा तिसरा षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. पूर्ण फॉर्म मध्ये आलेला आहे हा फलंदाज. याला रोखण्याचं काम अक्कलकुवा संघाकडे असणार आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज. पुन्हा फटका मारण्याचा खूप वेगळा असा नो बॉल दिलेला आहे. प्री हिट आहे इथे इशारा. आणि आजचं वातावरण धर्मशाळा स्टेडियम मधील थंडगार वातावरण आहे. बर्फाची सुरुवात पण झालेली आहे. पावसाची ही दाट शक्यता आणि अपील अंपायर डिसिजन आउट. धर्मसेना फ्री हिट चा इशारा होता. अंपायर थोडस जम्बलिंग झालेला आहे. फ्री हिट होता आणि नॉट आउट दिलेला आहे. कृपया अंपायर धर्मसेना तुम्ही जेवणाला जा. जेवण करून आलेले हे जेवण बालकुमार केलेलं आहे तरी सुद्धा डिसिजन चुकतायत धर्मसेना तुमचे. तुमच्याकडनं अशा चुका व्हायला नको. चुकीला माफी नाही. जास्त ताक पिल्याचा परिणाम आहे तो. पुढचा चेंडू पुन्हा फटका मारण्याचा इशारा इशारा खान पोज मध्ये. आणि एक अतिरिक्त धाव जमा झालेली आहे शादा संघामध्ये. माफिया टीम टॉस कोण जिंकलेला आहे? दोंडाईच्या टीम. आणि राहुल भाऊ यांची तडमड. प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न त्यांच्या संघाला ते पुन्हा फटका आडवा फटका घेतलेला आहे आणि चेंडू सीमाच्या पलीकडे. BSNL षटकार आणि नो बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव आणि फ्री हिट पण दिलेला आहे अंपायर. एक षटकार आणि नो बॉलचा एक अतिरिक्त धाव. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे आणि पूर्णपणे फलंदाज बीट झालेला आहे. आजचा सामना हा चालू आहे हिमाचल प्रदेश मधील धर्मशाळा स्टेडियम वर आणि सुंदर असं वातावरण. पुढचा चेंडू नो बॉलचा इशारा.
पिचच्या बाहेर आहे हा नियम. आणि हिरा मामांची फरमाईश होती गाणा वाजा म्हणे, पण 10वी-12वीचा पेपर बाजूच्या शाळेत चालू आहे, त्यामुळे आपण 1:30 वाजेपर्यंत गाणे वाजवणार नाहीयेत. 2 का 2 वाजेपर्यंत कृपया मोबाईल मध्ये गाणे लावून पुन्हा टाका. उचलून फेकलेला आहे आणि सीमाच्या पलीकडे BSNL षटकार कनेक्टिंग इंडिया टिंगरिंग. पाचवा षटकार राहुल यांच्या बॅटेतनं निघालेला आहे आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अशी बॅटिंग आजपर्यंतच्या सामन्यात झालेली नव्हती. आणि पुन्हा टप्पा मिळालेला आहे. 4 रन. BSNL चौकार कनेक्टिंग इंडिया टिंगरिंग. काय षटक संपलेला आहे आणि काय आहे? 50 या सीझनचा दुसरे 50 आपल्याला बघायला मिळत आहे राहुल यांच्या बॅटेतनं. तब्बल त्यांची बॅट आग ओकत आहे आणि बॅक टू बॅक 2 50. आणि कृपया शहादा वॉरियर संघाने त्यांचं अर्धशतक साजरं करायचं आहे. उभं राहून त्यांना सन्मानाने टाळ्यांच्या गडगडामध्ये त्यांचं मोबाईल मध्ये गाणं लावून वाचू शकता तुम्ही. शहादा टीम हिरा मामा त्यांचं आपल्या अर्धशतक साजरं प्लेयरचं करायचंय. अर्धशतक, आपल्या टीमचं अर्धशतक साजरं करा. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 1 धावावर समाधान मानावं लागेल. विक्की चेंडूच्या दिशेने पडत होता पण आणि त्यांची स्ट्रॅटेजी तेव्हाच बदलेल अक्कलकुवा टीमची जेव्हा ते चेतन भाऊ माडी यांना ओपनर पाठवतील. आणि आपण चेतन भाऊची खेळी आपल्याला माहितच आहे. एक ओव्हर मध्ये 6 सिक्सर मारले होते त्यांनी. आणि काय वाटतं योगू? चेतन भाऊकडनं सुद्धा अशाच फटकेबाजीची अपेक्षा असेल अक्कलकुवा संघाला. आणि पुढचा चेंडू पुन्हा समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे आणि धावसंख्या काढण्यात मात्र अपयश आलेलं आहे. निर्धाव झालेला आहे चेंडू. दोंडाईचा संघ आपण बघू शकतो थोडा निराशाजनक दिसतोय मला. त्यांच्यात एनर्जी दिसत नाहीये. दोंडाईचा स्ट्रायकर पण आज ज्याप्रमाणे राहुलने फटकेबाजी केलेली आहे, आतिशी फटकेबाजी म्हणता येईल, सुंदर असं उदाहरण दाखवलेलं आहे त्यांनी फलंदाजीमध्ये. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, फटका मारण्याचा प्रयत्न, त्रिफाडचित झालेला आहे फलंदाज. आणि आता आपल्याला अल्पेश पाटील यांची बॅटिंग बघायला मिळेल का नाही? आणि अजून अल्पेश पाटील यांचं
सुटून गेली असं वाटतंय. पण ते पूर्ण गोलंदाजीमध्ये आपला अनुभव झोकत असताना आपल्याला दिसत आहे. अमित मिश्रासारखी गोलंदाजी करतात ते. आणि सुंदर असा रनअप समोरच्या दिशेने टोलवलेला आहे. एकच धाव आणि मिस पुन्हा फील्ड झालेला miss field आहे. झालेली. इका रिमोट बा गोल गईला. ई गोलापे. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन चंदूभाऊ यांच्याकडनं. आणि मागच्या प्रत्येक ओव्हर मध्ये षटकार लागलेले आहेत, पण इका नाही मारेल बा असं वाटतंय जसं अक्कलकुवा टीम हाताला तूप लावून आलेली आहे. आणि प्रत्येक चेंडूवरती मिसफिल्ड होताना आपल्याला दिसत आहे. पुढचा चेंडू पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. और ये रन आउट किया, आखिरी गेंद पे रन आउट किया, क्या फायदा. 19 नंबर और 19 रन दिए. आणि सुंदर अशी गोलंदाजी केली चंदूभाऊ यांनी. आणि आता चला, अक्कलकुवा अक्कलकुवा टीम बॅट्समन तयार करा आपले. Grown with care, Chandu the Babu F1 bowling hybrid करतील muskmelon opener Charmy batsman. SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU मिनिस्टर यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांचे फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. टेन्शन घेतोस का आणि बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणे येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल भरपूर पशु आहार भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याच पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे आणि लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. आर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या विन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला. सादर आहे कलरीज एक्स्ट्रा, नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रेमिक्स तणनाशक मका आणि ऊसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझल वाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि ऊसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल.
शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायोची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. V फॉर विक्टरी, V फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जो खाने में निसर्गत मिठास लाए, जो कृषि उद्योग का महत्वपूर्ण हिस्सा कहलाए, जो कागज तथा इथेनॉल जैसा एक महत्वपूर्ण ईंधन निर्माण करे, जो कपड़ों के लिए डेनिम जैसा फैब्रिक बनाए. गन्ना एक ऐसी फसल जिस पर लोगों के दैनिक जीवन में इस्तेमाल होने वाले कई सारे खाद्य उत्पाद और आवश्यकताएं निर्भर होती हैं. इसके अलावा गन्ना किसानों की सामाजिक और वित्तीय स्थिति को बढ़ाने में एक प्रमुख भूमिका निभाता है. इसलिए गन्ने की खेती में पोषक तत्वों की जरूरतें अधिक होती हैं. अधिक उपज के लिए अपनाएं महावीरा का ज़ीरॉन सुपर फॉस्फेट, जिसके 5 महत्वपूर्ण पोषक तत्व गन्ने की फसलों में बढ़ोतरी लाते हैं. अच्छी गन्ने की फसल पाने के लिए महावीरा ज़ीरॉन उर्वरक का महत्व क्या है? जिंक गन्ने में डंठल की लंबाई और उपज की मात्रा बढ़ाता है. बोरॉन जो पौधे की कोशिका भित्ति की संरचना करता है और पत्तों का उचित विकास करता है तथा मोटाई लाता है. सल्फर जो खारी मिट्टी में पोषण लाता है, समूह का नियोजन करता है और गन्ने में रस की मात्रा बढ़ाता है. कैल्शियम जो जड़ों में मजबूती और पत्तों में हरियाली लाता है. फॉस्फेट एक मुख्य पोषक तत्व जो गन्ने में लंबाई तथा मोटाई बढ़ा के अधिक जुटाई में महत्वपूर्ण भूमिका निभाता है. यानी कि एक खाद जो दे विभिन्न समाधान. गन्ने की फसल पर ज़ीरॉन का प्रति एकड़ उपयोग वसंत दादा शुगर इंस्टीट्यूशन पुणे के अनुसार कुछ इस प्रकार है. ज़ीरॉन की 3 बोरियां और यूरिया की 25 किलो बोरी बेस खुराक के तौर पर डालें. बुवाई के समय 50 किलो पोटैश डालें. 60 दिनों बाद 100 किलो यूरिया और 120 दिन बाद 100 किलो यूरिया. 150 किलो ज़ीरॉन यानी 3 बोरियां और 50 किलो पोटैश डालें. लाए उपज में बढ़त, पाए अच्छा मुनाफा. महावीरा ज़ीरॉन गुणवत्ता की सुरक्षा का भरोसा, यानी भरपूर फसल और खुशहाल जिंदगी का वादा. ज़ीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोर. चेंडू समोरच्या दिशेने फटकावलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. BSNL चौका, कनेक्टिंग इंडिया, टिंगडिंग. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि अशाच फटक्यांची गरज आहे अक्कलकुवा संघाला विजयासाठी. पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाजाने. एकदम लॉलीपॉप चेंडू होता आणि टप्प्यामध्ये आल्यानंतर बरोबर कार्यक्रम केलेला आहे गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे आणि सुंदर अशी सुरुवात अक्कलकुवा संघाला झालेली आहे आज दुसरा चेंडू खेळण्यासाठी. गोलंदाज आणि फलंदाज आणि जे विनिंग टीमचे, बाजीगर टीमचे हार्ड हिटर आलेले आहेत. मुसाभाऊ यांचं आगमन झालेलं आहे आणि आज त्यांनी अफलातून एक षटकार मारलेला होता. त्या एक षटकारामुळेच आणि विकेट किपरिंग खूप छान केलेली होती. त्यांचं 100% योगदान बाजीगर संघामध्ये आज पाहायला मिळालं. दुसरा चेंडू आणि तो पण फटका उडवलेला आहे हवेमध्ये, पण एका धावावर समाधान मानावं लागेल. खेळाडूच्या थोडासा पुढे चेंडू पडला आणि सुंदर असं. आणि जो त्यांचा चेतन गेले, त्यांची बॅटिंग बघायची आपल्याला. खूप उंच उंच षटकार मारतात ते. आणि चंदू भाऊ जे आहेत 360 डिग्री शॉट मारणारे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे. हॉटस्पॉट वाला भाऊ कोण आहे? लवकरात लवकर इकडे यायचे भाऊ.
इंटरनेट सेवा पुरवणारे कोण आहेत त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. इंटरनेट वाले लवकरात लवकर इथं पोहोचायचे. इंटरनेट वाला कोण आहे रे? इंटरनेट वाला कोण आहे भाऊ? कोण आहे? कृपया इंटरनेट वाल्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे. आपण पैसे घेतो, पूर्ण योगदान इथं द्यायचं आहे. हवेमध्ये चेंडू आणि 2 खेळाडूंच्या मध्ये पडलेला आहे. एक महत्वाची सूचना, ज्यांचं जेवण बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर जेवण करून घेणे, अन्यथा जेवणारा महाराज जर चालला गेला तर आपण काही करू शकणार नाही. याची दक्षता घ्यावी. काल दिन आयोजकच भुके होतात. 2 मिनिटं थांबवतोय सोनू तुला. इथं इंटरनेटचा थोडासा अभाव आपल्याला दिसून येतोय. इंटरनेट वाला भाऊ लाईव्ह बंद झालेलं आहे. लाईव्ह नाही रे, लाईव्ह चुला पडे. आपला स्कोअर कार्ड बघण्यासाठी नेटची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. आपण त्याचे पैसे दिलेले आहेत याची काळजी घ्यायची आहे आणि ग्राहकांना एक चांगली सुविधा मिळेल आणि दुसऱ्या वेळेस बोलवतील याची काळजी घ्यायची आहे. उसनाना मायक करू नको भाऊ. अंपायर हॅलो. आणि 1 षटक पूर्ण झालेलं आहे. किती रन झाले योगेश? 11 धावा झालेल्या आहेत 1 षटकामध्ये. 6 बॉल 11 रन. आणि मिसफिल्ड मुळे जास्त धावा वाढत आहेत. काय आणि 8 लाख लोक लाईव्ह हा सामना पाहत आहेत. आणि 8 लाख लोक. आणि इथे आपल्याला सिंगर लाभलेले आहेत. आतिफ असलफ यांचे भाऊ सागर भाऊ. 1 षटक समाप्तीनंतर 11 धावा झालेल्या आहेत. पुढचं षटक प्रगतीपथावर. आणि इथे बाजीगरचे हार्ड हिटर धनंजय भाऊ वावरत असताना त्यांचा एक क्षण टिपून घ्या. अजून अक्कलकुवा संघाला 30 चेंडूंमध्ये 78 धावांची गरज आहे. आणि अरविंद पावरा लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आलेला आहे गोलंदाजीसाठी. आणि हर्षल राठोड, विपुल साळुंके. माफिया टॉस जिंकलेली आहे. पुढील सामना माफिया वर्सेस दोंडाच्या स्ट्रायकर. माफिया फिल्डिंग करणार आहे. एक अतिरिक्त धाव जमा झालेली आहे. लवकरात लवकर सामना पूर्ण करावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज दोंडाच्या स्ट्रायकर एकदम सज्ज. विदाउट प्रॅक्टिस ते मॅच खेळायला बघतायत. टप्प्यामध्ये दिलेला होता चेंडू आणि फटकावून दिलेला आहे लेग साइडच्या दिशेने. 4 रन. BSNL चौकार. कनेक्टिंग इंडिया. टिंगडिंग. सुंदर असा फटका मारलेला होता लेग. पुन्हा मारण्याचा बॉलचा इशारा अंपायर धर्मसेनाचा. आणि एक अतिरिक्त धाव जमा झालेली आहे अक्कलकुवा संघामध्ये. संघाच्या धावा झालेल्या आहेत 17. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. फुलटच चेंडू आणि समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे. लॉलीपॉप चेंडू होता परंतु फायदा उचलता आलेला नाहीये हर्षलला. आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि समाधान जे ते शिरपूरच्या टीम मध्ये आहेत. अजून पुन्हा नो बॉलचा इशारा. फ्री हिटचा अंपायर इशारा. धर्मसेना एका हाताने नो बॉलचा इशारा आणि एका हाताने आपलं फ्री हिटचा इशारा आहे. लॉलीपॉप चेंडू पुन्हा
पुढचा चेंडू फुल टच चेंडू पाहिजे तसा फायदा उचलता आलेला नाही. मिसफील्ड झालेली आहे. मिसफील्ड झालेली आहे. खेळाडू थोडासा इंजर्ड झालेला आहे. अल्पेश मामाकडे बॉल आहे पण आणि त्यांनी चांगली अल्पेश field मामा चा- यांनी कमीत कमी 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. त्यांनी अल्पेश मामाला शॉर्ट वर ठेवायला पाहिजे. ते अत्यंत छान अशी कॅच पकडतात पण त्यांना बाउंड्रीवर उभं करून ठेवले जिथं बॉलही जात नाहीये. तर त्यांच्यावर हे एकदम चुकीचं काम होत आहे. सुंदर अशी फिल्डिंग करतात ते अल्पेश मामा यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. एक अमूल्य योगदान दिलेलं आहे संघाला. प्रॅक्टिस मध्ये. पुढचा चेंडू टप्प्यामध्ये आलेला होता परंतु हिट मारण्याचा प्रयत्न कट झालेला आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि एवढा टार्गेट जर अचीव करायचा आहे योगेश यांना तर मोठमोठ्या धावा आणि ओव्हरला मोठे फटके लागतील. आणि मोठा फटका येतोय की काय. पुन्हा दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला शहादा संघाकडनं बघायला मिळतंय. आणि पुन्हा अतिरिक्त आणि एक अतिरिक्त धाव जमा झालेली. पुन्हा टोलवलेला आहे चेंडू. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावावर समाधान मानावं लागेल. आता धावसंख्या झालेली आहे 25. पुढचा चेंडू उलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू आणि पुन्हा मिसफील्ड झालेली आहे आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. कोणी जाते जेवणाच्या ठिकाणी नीट बघा डाळ पडते म्हणे. 2 षटक समाप्तीनंतर 27 धावसंख्या झालेली आहे आणि अजून सुद्धा संघाला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज. धर्मसेना पाणी बिणी पाहिजे का? अल्पेश मामाला ओव्हर द्या तुम्ही. ओके. आणि जो अंपायर आहेत आपल्याला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता. या करेक्ट रन रेट 13.50 प्रति ओव्हर 13.5 रन यांना करणे गरजेचं आहे. आणि एवढं माफक आव्हान तर नाहीये. 2 षटक समाप्तीनंतर 27 धावसंख्या. अजून मात्र एकही गडी बाद झालेला नाहीये अक्कलकुवा संघाचा. राकेश पाटील पुढचे गोलंदाज आणि माफी रेडी राहा. पुढचा बॉल मध्ये येणार कारण नाही. राकेश पाटील आपलं षटक घेऊन बॉल मध्ये मला घेऊ दे जात माफीवाला. आणि दोंडाईच्या संघाला हरवण्यासाठी माफिया खूप प्रॅक्टिस करत आहे. शैलेश भाऊ तुम्हालाही असंच त्यांना चित करायचं आहे. आणि फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल करताना शहादा वॉरियर्स संघ. श्री गणेश वॉरियर्स संघाच्या 2 षटकानंतर 27 धावसंख्या. अजून सुद्धा 24 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज. राकेश पाटील पुढचा षटक घेऊन पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू म्हणता येईल आणि अतिरिक्त 1 धाव जमा झालेली आहे श्री गणेश वॉरियर संघामध्ये. अशा एक धावा मागात पडू शकतात. आणि बाज इथे थकलेला आहे. बाज झोपलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी बीट केलेला आहे आणि निर्धाव झालेला आहे पहिला. ही ओव्हर अल्पेश मामाची जर राहिली असती. समोरच्या दिशेने फटकावून दिलेला आहे चेंडू. PSNL चौकार. कनेक्टिंग इंडिया. आहे यात शंका नाही. आणि सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला विपुल साळुंके कडनं बघायला मिळते. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न. आणि राहुल भाऊ ज्यांनी पेट्टी मारली होती त्यांनी जे केडी करून दाखवली त्यांना हे फिल्डिंग मध्ये बाद करत आहेत. मिस फील्ड करून हे जे रन देत आहेत तर त्यांना तो एक सन्मान नाही देते. त्यांची राहुल भाऊंची जी 50 केलेली होती
काय वाटतं योगेश तुला? जर अक्कलकुवा संघाकडनं एखादा हिटर जर आला आणि सुंदर अशी गोलंदाजी त्रिफाड चीत केलेला आहे. राकेश भाऊ यांनी त्रिफाड चीत केलेला आहे. आता तरी मला प्लेयर पुढे गेलेला आहे, त्याचा बूट मागे राहिलेला आहे. तशी फिल्डिंग
अमोल भाऊ यांनी केलेली सुंदर अशी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न 100% योगदान दिलेलं होतं, पण शेवटी चेंडू जिंकलेला आहे. अमोल भाऊ मात्र हरलेले आहेत. त्यांना स्प्रिंगांचे शूज मिळाले असते तर ते अजून जोरात धावले असते. काय वाटतं योगेश? स्प्रिंगचे जे हॅलो त्यांना स्प्रिंगसाठी बाजीगर संघाकडनं बूट घ्यावं लागतील. पुढचा चेंडू, टप्पा चेंडू आणि पूर्ण कार्यक्रम बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. BSNL चौका कनेक्टिंग
आता टीम म्हणत असेल बरं वैगे मामाली बॉलिंग दिली नाही. गणेश एजन्सीने त्यांचे मेन प्लेयर बसवून ठेवलेले आहेत, त्यांना पाठवत नाहीत. लास्ट ओव्हर मध्ये 4 छक्के 5 छक्के मारणारा चेतन गेल काही दिसत नाहीये आपल्याला. मोठ्या फटक्यांची गरज आता, पण आता मोठे फटके येऊन सुद्धा हा सामना हातातनं गेलेला आहे अक्कलकुवा संघाच्या. फक्त औपचारिकता राहिलेली आहे आता. 5 चेंडूंमध्ये 42 धावा. पुढचा चेंडू कुठ्या चेंडू टाकलेला होता आणि हा सुद्धा त्रिफाड चित झालेला आहे. प्लेयर वेगळीच गोलंदाजीची शैली. ऑन हॅट्रिक वर प्लेयर आहे. चेतन भाऊ यांची गरज संघाला. तिसरे हॅट्रिक होऊ शकते का आजच्या? चेतन भाऊ बाडी हे बॅटिंगला येतील का काय? आणि फलंदाजीसाठी आलेले आहे. वसईकर साहेब येताना दिसत आहे. माफियावाला ते काय उतारा होत नाही. माफिया संघाने हे क्षणचित्र कैद करायचंय. माफिया संघासाठी एक लाजरवाणी गोष्ट म्हणजे तुमचा फलंदाज समोरच्या संघाकडनं खेळतोय. याच्यासारखी खेदजनक बाब आपल्याला पाहायला मिळणार नाही. कृपया प्रत्येक खेळाडूची काळजी घ्यायची. खेळू द्या. सुधीर भाऊ लांडगे पुढचा चेंडू खेळण्यासाठी सुंदर असा शॉट खेळलेला आहे. कलेक्ट करायला पाहिजे होता. एक धाव घेऊन सुधीर भाऊ यांनी आपलं खातं उघडलेलं आहे धावांचं आणि त्यांच्या 25,000 धावा कंप्लीट झालेल्या आहेत सुधीर भाऊ लांडगे यांच्या. सुधीर भाऊ यांना अभिनंदन. 25,000 धावा पूर्ण झालेल्या आहेत या एक धाव सोबत त्यांच्या. आणि सुंदर अशा फटका मारलेला आहे. अल्पेश मामा बघूनच थांबून गेले. इथला दूर ते काय पयाव नाही बहुमना गाई. आणि पुन्हा सुधीर लांडगे यांना संधी. आत्ताच त्यांनी 25,000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्या 2 वर्षापासून 4 वर्षापासून त्यांच्या एका धावेसाठी त्यांना 4 वर्ष वाट पाहावी लागली. आणि पुन्हा फटका मारलेला आहे समोरच्या दिशेने. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि एक चोरटी धाव कंप्लीट केलेली आहे सुधीर भाऊ यांनी. माफिया संघामध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाहीये म्हणून त्यांनी अक्कलकुवा संघामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि अक्कलकुवा संघाने त्यांना तब्बल 33 कोटींमध्ये विकत घेतलेले आहे सुधीर लांडगे यांना. आणि सुंदर फलंदाजी ते आपल्याला करताना मला असं वाटतं जर असं चालत राहिलं तर माफियामधील जे 52 खेळाडू आहेत अतिरिक्त ते सर्व या इकडं दुसऱ्या तिसऱ्या टीम मध्ये चालले जातील. काय वाटतं योगेश? ही जी डील टेबला खालून झालेली दिसते. आणि शहादा टीम इथे सामना जिंकलेली आहे. कुमार धर्मसेना शहादा टीम तुम्ही अल्पेश मामाला खांद्यावर उचलून जायला पाहिजे. त्यांच्यामुळे तुम्ही ही मॅच जिंकलेली आहेत. आणि 39 धावांनी हा संघ जिंकलेला आहे शहादा वॉरियर्स. तुम्ही जर त्यांना ओव्हर दिली असती तर चांगलं राहिलं असतं. ऍटलिस्ट त्यांनी 30-35 धावा दिल्या असत्या. बोरॉन, सल्फर और कैल्शियम। पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं। इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं। सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है। कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है। साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है। इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है। आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं।
आज ही ले आइए महावीरा का जीरॉन। कपास में क्यों डाला जाता है जीरॉन, जानिए। फास्फोरस कपास में जड़ निर्माण करता है। जिंक पत्तियों को पीला पड़ने से बचाता है। बोरोन फूलों की मात्रा और कपास की चमक को बढ़ाता है। गंधक रोगों से लड़ने में सहायता करता है। कैल्शियम मिट्टी की संरचना में सुधार करता है। इसीलिए अपनाएं ताकतवर 5 के दम वाला महावीरा जीरॉन। आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया। देखो कैसे बादलों की सैर हो रही है। इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा जीरॉन से। महावीरा जीरॉन 5 in 1। इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम। इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं। इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा जीरॉन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें। इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें। 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी जीरॉन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें। कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है। पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है। इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा जीरॉन। किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा जीरॉन।